नातू रडू लागला. सुनबाई घ्यायला गेली आणि किचन मध्ये गॅसवर कुकर ठेवलेलं होतं. शिट्ट्या जास्त झाल्या, भात जळू नये, जळाला तर सुनबाई रागावेल, तणफण करेल. सासू धावत पळत गेली, पायरीवरून पाय घसरला आणि डोक्याला मार लागला, मेंदूला मार लागला, रक्त वाहू लागलं, बेशुद्ध झाली. दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं आणि डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायचे, 8 लाख रुपये खर्च. चिंतेत होता बिचारा नवरा. दवाखान्यात दोघच होते, त्या बाईचा नवरा आणि तो, माय आणि बाप. पोरं भेटायला आले, पोटात अन्नाचा कण नव्हता, रडत होता हा. पोरांनो, तुमच्या आईला ऑपरेशन सांगितले रे देवाने, डॉक्टरांनी 8 लाख रुपये सांगितले. 2 लाख माझ्याकडे आहेस, मला 6 लाखांची गरज आहे. तेवढी जमवाजमव जर केली ना तर बरं होईल रे बाळांनो. पोरांनी सांगितलं बाबा तुम्ही घरी तर चला ना, नंतर आपण विचार करू. पोटात अन्नाचं कण नाही तुमच्या, घरी चला आपण बोलूया. सुनबाईने ताट वाढलं, बाप जेवत होता. पहिला दुसरा घास तोंडात, तिसऱ्या घासाला बापाने वयाला वाटलं आठवण करून द्यावी. बाळांनो, ऑपरेशन करायचं तुमच्या आईचं. डॉक्टरांनी सांगितलं 4 लाख रुपये डिपॉझिट भरावं लागेल, आम्ही ऑपरेशन सुरू करू, बाकी 4 लाख नंतर भरा. माझ्याकडे 2 लाख आहेत, 6 लाखांची गरज आहे. तुमची आई दवाखान्यात आहे ऍडमिट, जन्म मृत्यूच्या दारात उभी ती, 6 लाखांची गरज आहे. जरा जमवाजमव करताल ना तुम्ही. तिसरा घास तोंडामध्ये घालणार एवढ्यात थोरल्या पोराने सांगितलं बाबा खर्च करायला काही हरकत नाही, पण आईची बॉडी जर साथच देत नसेल, रिस्पॉन्सच देत नसेल तर खर्च करण्यात काय अर्थ आहे. आणि असंही वय झालं तिचं. देवाच्या कृपेने जर आई वाचली तर ठीक, पण रिकामा खर्च जर झाला तर 6 लाख कुठून आणायचे. तोंडात घास घालणार, तिसरा घास तोंडात नाही तर ताटात टाकला आणि बाप हसून म्हणू लागला खरं आहे ना, ती आज मिली काय आणि उद्या मिली काय, तुम्हाला काय फरक पडणारी, म्हातारी झाली ना ती. आज मिली काय आणि उद्या मिली काय, तुमच्यासाठी ती म्हातारी झाली ना, तिची बॉडी साथ देत नाही. पोरांनो, ती जशी पायरी येऊन पडली ना तशी मारायला पाहिजे होती रे, पण दवाखान्यामध्ये ना ती मधून मधून डोळे उघडून पाहते माझ्याकडे. आणि मला अजूनही आशा आहे की ती पुन्हा माझ्यासाठी उठून उभी राहणार आहे, आशा आहे माझी. आणि आज तुम्ही म्हणताय की आई मेली तरी चालते, बरोबर आहे ना, तेव्हाच मरायला पाहिजे होती ती. अरे पण त्या क्षणाची जरी आठवण करा रे, ज्यावेळेस तुझ्या वेळी तुझ्या आईची डिलिव्हरी होणार होती ना, डॉक्टरांनी सांगितलं होतं प्रसंग अत्यंत बिकट परिस्थिती, एक तर बाळ वाचेल नाही तर आई वाचेल. बाळाचे प्राण वाचायचे म्हटलं तर मग आईला मारावं लागेल. तुम्हाला आई जर पाहिजे असेल तर मग बाळाचे तुकडे तुकडे बाहेर करून काढावे लागते. त्यावेळी आम्ही सगळ्यांनी सांगितलं आम्हाला बाळंतीण पाहिजे, बाळ नको. पण ज्यावेळी तुझ्या आईला डॉक्टरांनी विचारलं, माहिती तिनं काय उत्तर दिलं, डॉक्टर मला माझ्या जीवाची पर्वा नाही, माझं बाळ सुखरूप बाहेर काढा. त्याच वेळी तिने वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे होते रे. आठव, तू रांगू लागला, तुझी आई तुझ्या सोबत रांगू लागली. तू चालू लागला, आई तुझ्या सोबत तुला बोटाने धरून चालू लागली. तू पहिला शब्द बोलू लागला ना, तुझी आई सुद्धा तुझ्या सोबत बोबडं बोबडं बोलू लागली. एकदा टॉवेल विसरली होती, तू टॉवेल दिला तर दिवसभर माझं लेकरू माझं लेकरू, लेकराने टॉवेल दिला, दिवसभर तुझं तुझं करत राहिली. शाळेत जाताना तुला डबा, तुझे कपडे, तुझे बूट, तुझे सॉक्स, तुला शाळेत घेऊन जायची, बरोबर 4 वाजता तुला घ्यायला यायची. आजारी जर पडला ना रात्र रात्र जागून राहायची. काय मोठे झाल्यानंतर पोरं म्हणतात आई तुला कळत नाही, आई तुला कळत नाही. खरंच कळत नाही रे तिला दादांनो. किती रुसून बसलात माझ्या दादांनो, शब्द न बोलता आणि न अन्नाचा कण घेता जर झोपलात ना, रात्रीच्या 12 वाजता तुमच्या खोलीत प्रवेश करतो. नाही त्याला रे लाज,
पोराच्या प्रेमाच्या पुढे. कपाळाला लावून पाहतो हात, पाहतो शरीराचा ताप, जगाच्या पाठीवर फक्त तो तुमचा बाप नाही लाजतेला तुमच्या प्रेमाच्या पुढे. रात्रीच्या 12ला लेकरू जेवलं नाही माझं, माझ्यावर रुसलं का काय. रात्री 12ला ग्लासभर दूध, पार्ले बिस्किटचा पुडा आणि तापेची पॅरासिटामॉल गोळी घेऊन तुमच्या रूम मध्ये हजर असते ना. तुम्हाला हलवून उठवते. दूध गरम असेल ना तर तोंडाने फुंकर घालून दूध थंड करते, साखर टाकून खलवते, तुम्हाला पाजवते. किती उशीर झाला माय बाप कामानिमित्त तुम्हाला. रात्री 2 वाजता तुम्ही घरी जा, गाडी बंद कराल, चावी काढून घ्याल, ओट्यावरती जाल, कडी वाजवायच्या आत दार उघडून जी बाय ओट्यावरती हजर राहते ना, जगाच्या पाठीवरती ती फक्त तुमची माय, फक्त तुमची माय. किती कमावलं पत्नी विचारत असेल, काय गमावलं पोरं विचारत असते. पण जसा माझा लेक गेलाय, संध्याकाळी घरी तो सुखरूप तशात त्याचा तसा परत यावा, ही भावना जिची असते आणि जी सदैव तुम्हाला आशीर्वाद देत असते ना, जगाच्या पाठीवरती फक्त माय, फक्त माय. आठव रे दादा तो प्रसंग. तुमचा वाढदिवस जर मी केला नाही ना, साचवलेले पैसे, तिच्या वडिलांनी दिलेले पैसे, मी दिलेले पैसे, ते पैसे काढून तुमचा वाढदिवस साजरा करायची. तुमचा केक, चॉकलेट, तुला कपडे वाढदिवसाला कोण करायचे. आजपर्यंत तिचा नाही वाढदिवस केला आपण. तुमच्या आतापर्यंत किती वाढदिवस केले, तिचा नाही केला ना, मी केला ना, तिच्या बापाने तिच्या घरी केला. आयुष्यभर जगत राहिली. आपण जेवताना आपल्याला पोटभर मिळावं म्हणून आई कधी जेवली नाही. दुर्डीत भाकर राहिली एक तर तिने तीच खाली. प्रत्येक परिस्थितीमध्ये तिने आधी आपला विचार केला. जेवढं तुमच्यासाठी केलं तेवढं माझ्यासाठी काय कमी केलं का. ऑफिसला जाताना माझे कपडे इस्त्री करून, माझा टाय, माझी बॅग, माझा मोबाईल, माझी बुट, सगळ्यांची काळजी घेता घेता, आयुष्याचं समर्पण करता करता मला हे कोडणं अजून सुटलंच नाही. लहानपणी बापाच्या घरी, नंतर नवऱ्याच्या घरी, नंतर पोराच्या घरी, आयुष्याचा शेवटचा काळ येतो त्यावेळी तिला बेघर होते. तिला हेच कळत नाही ते घर माझं होतं का हे घर माझं आहे की आणखी कोणतं घर मी माझ्यासाठी बांधू. तिला अजून तिच्यासाठी वेगळं घर बनवता आलं नाही. तिला अजून तिच्यासाठी तिचं बँकेत खातं तयार करता आलं नाही. अजून तिच्यासाठी तिला सगळ्यांना चोरून कधी साडी घेता आली नाही. तिच्यासाठी म्हातारपणाची व्यवस्था म्हणून पोरांच्या चोरून तिला पैसे कधी लपवता